श्री गुरुचरित्र अध्याय 20 श्री गणेशान महानामधारक शिष्यारणा लागे सिद्धाची आचरणावी नवी तसे कर जोडून भक्ती भावे करुणिया स्वामी निरोपिल्या आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणा शिष्यवचन ऐकोनी संतोषणा सिद्धमुनी सांगत असे विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परियसी गंगाधर नामयसी वेदरत होता जाणा त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होणी सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नव्हे कवणे परिस्थिर राहणी कर्मावी पाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोक व्हावयासी पातकत येवे सांगती विप्रविद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती तयवे गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांझ जन्मासी झाले पुत्र मरती जाणा अश्ववध गोवध करी वांझ होय सदा ज्वरी एकादा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाणा विप्र म्हणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हासी सांग वय काय कचिते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तू अन देसी कष्ट लाभ होत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिधला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोनी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊन अंतःकरण द्विजचरणी लागली ऐसी पापिणी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे विप्र म्हणती तियसी तू केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी करणे उद्धार गती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एक शती तया गोत्र द्विजासी तेडे होय तुझ बरवे एका भावे आचरावे कृष्णाती वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा पाप विनाशी करुणी स्नान वेळ आता औदुंबर स्नपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरण पूजा करावी एकमीन येणे परी भक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरुणी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एक शत त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुणी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियसा कष्ट करीन आपुले देही उपवास आदी पूजा पाही मान मासोपवास एको भावी करीन आपण गुरुसेवा विप्र म्हणती ऐक बाळे तू ते द्रव्य तुके न मिळे सेवा करी वो मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तांसी निवारील ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे परिसोनी द्विजवचन विन विप्रवनिता संतोषन गेली त्वरित ठाकून जेथे स्थान श्री गुरुचे स्नान करुणी संगमासी पाप विनाशी विधीसी 7 वेळ स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्य तीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीत असे उपवास येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे शत एका अद्यापी जरी न देसी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढवणे दी अवधारी वाया करीसी तू सायासी पुत्र कैंचे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा डरिगता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय देवनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी पुसती श्री गुरु तयासी का मारीसी स्त्रियसी विप्र विनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यासी प्राणतेची लायास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शत्रूचा पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपन उपद्रव देसी भक्तजन तू ते शिक्षा करू जाण आम्ही सांगो जेणे रीती जरी ऐकसी हितार्थी तुझं होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवनिता तू अंगीकारावे सर्वथा जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येथून राखीन माझ्या भक्तांसी वंशवंशी अभिवृद्धीसी पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवशी गती होईल तू ते जाणा येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी जे असेल तुझ पाशी आचरी कर्म तया नामी
अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्या पुत्र पूर्ण आयुष्य होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकिती ज्ञाने पाय श्रीगुरुमूर्ती न विसंबे मनात श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ नरी केल दोन देत भरली ओटी तियेची म्हणे पारणे करी हो तू आता पुत्र होतील वेदरता वाढे त्याची संतती बहुता चिंता न करी अहो बाळे पुढे तया नारीसी पुत्रयुग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एक चित्ते परियेसा व्रतबंध करीती ज्येष्ठाशी समारंभ अनंत हर्षी चौलकर्म तुझी आसी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौलकर्म करणे मनी पुत्रासी झाली वर्षे तिनी अत्योल्हास मानसी समारंभ अति प्रीती करीती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी व्याधी असती अष्टोत्तर 51 थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी अवयव वाकोनी दिसे भयानक नेनी येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ तया दिवशी असमानी पंचत्व पावला तत्क्षणी शोक करीती जनक जननी ऐका श्रोते एक चित्ते प्रेतपुत्रावरी लोळे अलिंगोनी परिबळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापित से ते नारी म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडून या जासी कठोर मन करुणी पुत्र व्याले पाच आपण त्यात तू एक निधान जधी झाले गर्भधारण तै पासाव संतोष श्री गुरुनी दिधला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार वर्धपिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारकांचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करीत ते बाळिका निवारण करीती सकळा वाया दुःख तू का करीसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय ढळ तुम्हासी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्यांनी दिदले मज सुत त्यांचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्र सवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजिलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणत आपण केले पुरश्चरण फळ आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीत असे ते नारी उदय झाला दिन करी प्रातकाळी परिये साध्वी ज्ञाते मिळवणी सकळी येती तये स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू जे समय होणार माया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू जे समय होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती चला जाऊ अंगे प्रति संस्कार करू आता ऐसे वचन ऐकोनी महाक्रोश करी मनी आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी करा पाग्नी प्रवेशी रवी नेदी प्रेतासी म्हणून निवरी बांधी बाळा लोक म्हणती तियसी नवसी तू स्त्री कर्कशी प्रेता सवे प्राण देसी कवर धर्म सांगा आम्हा नाही देखिले न ऐको कानी पुत्रा सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करुणिती संस्कार अथवा नये गंगा तीर ग्रामीय कांतवर्तला तुकी अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी यती नव्हे तोची गुरु आला नरवेश धारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म संबंध परिहार प्रेत जननी शोकनम नाम 20 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।